गुड मॉर्निंग. हां. अरे गुड मॉर्निंग प्रिया. बोल. बस बस बस. हां. बोल, काय म्हणतेस? आणि राजेश काय म्हणतो? हम्म. अच्छा. अं, आपण जे मेडिसिन्स वगैरे दिले आहेत ते राजेश घेतोय ना बरोबर? अच्छा. कधी कधी स्किप करतो, जिद्द करतो का? हां. ओके 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 ओके. बरं. मला एक सांग, ज्या मेडिसिन्स दिल्या आहेत, ज्या एक्सरसाइज त्याला सांगितलेल्या आहेत रोजच्या, त्याची दिनचर्या बरोबर आहे का? म्हणजे त्याच्याबद्दल तुमचं किंवा तुमच्या घरच्यांचं, त्याच्या घरच्यांचं ऑब्झर्वेशन आहे? की मला असं वाटतं की त्याच्या ट्रीटमेंटला आहे ना, सर्वांची गरज आहे. सर्वांनी त्याला प्रेमाने जर हाताळलं, त्याला असं वाटायला नको की त्याची काही ट्रीटमेंट सुरू आहे. ट्रीटमेंट करतोय, पण त्याला असं वाटायला नको की त्याची ट्रीटमेंट सुरू आहे, की सायकोलॉजिकल काही ट्रीटमेंट त्याची सुरू आहे. या पद्धतीने त्याला ट्रीट करा. त्याला तुमच्या ऑब्झर्वेशनमध्ये बरोबर ट्रीट करा. तो रिस्पॉन्स फास्ट देईल तुम्हाला. हां, असं मला वाटतं. डॉक्टर जर त्याला ॲडमिट केलं आणि तुमच्या अंडर ऑब्झर्वेशनमध्ये ठेवलं तर? चालेल, त्यात काहीच हरकत नाही. तो इथे ट्रीटमेंट घेऊ शकतो. अंडर ऑब्झर्वेशन माझ्या टीमसोबत, माझी पूर्ण टीम त्याला ऑब्झर्व करेल. आणि पण तो इथे जरी असला तरी पण तुमची हेल्प लागेल आहे. कारण केस थोडी वेगळी आहे. तसंही तुला माहिती आहे की या रोगला पूर्णतः क्युअर तर होत नाही, पण तो ज्या स्टेजला आहे त्याच्यापेक्षा आपण त्याला इम्प्रूव्ह करू शकतो. जर तुमच्या सर्वांची इच्छा असेल तर वी विल कीप हिअर अंडर ऑब्झर्वेशन, नो प्रॉब्लेम. टेक युअर डिसिजन. तू आणि त्या राजेशची फॅमिलीने मिळून डिसिजन घ्या. लेट मी नो व्हॉट यू वॉन्ट. ट्रीटमेंट इथे करायची आहे की घरी करायची आहे? आय एम रेडी टू डू इट, नो प्रॉब्लेम. ओके. राईट राईट. थँक्यू.